पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी गेलेल्या कोल्हापुरातील कुटुंबियांचा रत्नागिरी नाका महामार्गावर शिरढोण येथील उड्डाणपुलावर 4 चाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन दुभाजकावर जोरदार आदळलं. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी आहे. ही घटना काल संध्याकाळी 5च्या सुमारास घडली असून या अपघाताची नोंद कवठे महांकाळ पोलिसात करण्यात आली आहे. मिळालेली माहिती अशी की कोल्हापूर रमणमळा येथील हेडपोस्ट ऑफिस परिसरात राहणारे जाधव कुटुंबातील सूर्यकांत दगडू जाधव वय वर्ष 52, गौरी विनायक जाधव वय वर्ष 35, युवराज विजय जाधव वय वर्ष 32 आणि प्रशांत पांडुरंग चिले वय वर्ष 40 हे पंढरपूर येथे विठू माऊलीच्या दर्शनासाठी गेले होते. काल संध्याकाळच्या सुमारास पंढरपूरहून कोल्हापूरला 4 चाकी गाडी क्रमांक MH09 GF 8323 मधून येत असताना सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील शिरढोण गावच्या हद्दीत चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने भरधाव 4 चाकी वाहन उड्डाणपुलावरील दुभाजकावर जाऊन जोरदार आदळलं.